व्हॅलेंटाईन शॉपिंगसाठी मी आले आहे मॉलमध्ये. सो इथे खूप छान असं व्हॅलेंटाईन निमित्त डेकोरेशन केलेलं आहे आणि ते भरपूर अशा व्हॅलेंटाईन गिफ्ट देण्यासाठी ऑप्शन्स यांनी ठेवलेले आहेत. सो सगळ्यात अगोदर मी आली आहे शेन्याल या परफ्यूम ब्रँड सेक्शनमध्ये. सो आज मी व्हॅलेंटाईन निमित्त स्पेशल परफ्यूमची शॉपिंग करणार आहे. सो इथे बघा असा पेपर देतात आणि याच्यावर आपण परफ्यूमचा फ्रॅग्रन्स कसा आहे टेस्ट करू शकतो. सो तुम्हाला माहीतच असेल की शेन्याल हा जगातला टॉप 1 ब्रँडमध्ये येतो, जो की फ्रान्सचा आहे. सो इथे भरपूर यांचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि व्हॅलेंटाईन निमित्त पण न्यू एडिशन्स आलेले आहेत. सो सगळे परफ्यूम्स मी चेक करते. इथे जी असिस्टंट आहे ती पण मला माझ्या आवडीचा परफ्यूम सिलेक्ट करण्यासाठी हेल्प करत आहे. सो इथे भरपूर व्हरायटी आहे. सो वन बाय वन मी चेक करते. त्यानंतर हे पण नवीन मला ऑप्शन्स भेटले, सो ते पण मी ट्राय केले. त्यानंतर मग म्हटलं इथे आजूबाजूला अजून ब्रँड आहे, सो आपण अजून ट्राय करूया आणि देन डिसाईड करूया. त्यानंतर मी आले आहे गुड गर्ल या सेक्शनमध्ये आणि यांच्या बॉटल ज्या आहेत त्या मला खूप क्यूट आणि छान अशा वाटल्या आणि यांचं गिफ्ट सेक्शन पण खूप छान बनवलेलं आहे. त्यानंतर मी आले क्लिनिक या ब्रँड सेक्शनमध्ये. इथे पण भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे. सो जिकडे त्यांचे अवेलेबल परफ्यूम्स होते ते मी ट्राय केले आणि यांचा गिफ्ट सेक्शन पण खूप छान होता. त्यानंतर मी आली आहे डिऑर सेक्शनमध्ये. सो डिऑर हा पण खूप फेमस ब्रँड आहे. सो डिऑरच्या मला बॉटल्स खूप छान वाटल्या. सो डिऑरचे पण मी भरपूर परफ्यूम्स ट्राय केले, जे मला खूप छान वाटले पण काही सिमिलर वाटले आणि सगळ्या ब्रँडचा थोडाफार फ्रॅग्रन्स मला सिमिलर वाटत होता. त्यानंतर मला इथे अजून एक ब्रँड भेटला, जो आहे लिब्रे. हा फ्रान्सचा आहे. सो याचे पण परफ्यूम्स मी ट्राय केले. फ्रॅग्रन्स खूप छान होता, पण मला सध्या हा घ्यायचा नाही आहे. मोस्टली शेन्नल, डिऑर, गुचीमध्येच घ्यायचा आहे. त्यानंतर मी आले आहे गुची सेक्शनला. गुची हा इटलीचा ब्रँड आहे आणि परफ्यूममध्ये खूप फेमस आहे. यांच्या व्हरायटी पण खूप छान आहेत. गुचीचे जे फ्रॅग्रन्स होते ते मला फार आवडले आणि हा गिफ्ट हॅम्पर बघा, हा $1000चा आहे. त्यानंतर मी आले कोच सेक्शनमध्ये. कोचचे पण मी परफ्यूम्स ट्राय केले. याचा सगळ्यात मला छान हा गिफ्ट बॉक्स वाटला, ज्याच्या आतमध्ये हे छान असं पॅकिंग करून देणार. इथे आजूबाजूला असलेले अजून थोडेफार ब्रँड मी ट्राय केले. त्यानंतर मी आले आहे लॅन्कोम या सेक्शनमध्ये. सो हा फ्रान्सचा ब्रँड आहे. याचे पण परफ्यूम्स मला ओके वाटले, छान होते. आणि त्यानंतर आले मार्क जॅकॉब या सेक्शनमध्ये. सो ह्यांच्या बॉटल्स मला खूप अट्रॅक्टिव्ह आणि युनिक अशा वाटल्या. त्यानंतर मी आले आहे प्राडा सेक्शनमध्ये. सो प्राडा तर सगळ्यांना माहीतच आहे. सो प्राडाचे पण मी काही परफ्यूम्स ट्राय केले आणि त्यानंतर मी थोड्या वेळाने एका ड्रेस सेक्शनमध्ये आले आहे. सो तुम्ही इथे बघू शकता खूप छान आणि सुंदर असे ड्रेसेस आहेत, ज्याची प्राइस आहे $300, $400, $500 पुढे आहे. सो फायनली मी इथे परफ्यूम घेतलेला आहे आणि तुम्हाला बिलीव्ह नाही होणार की एवढे सगळे परफ्यूम ट्राय केल्यानंतर मी हा गुचीचा परफ्यूम सिलेक्ट केलेला आहे, जो मला $250ला भेटला. इंडियन करन्सीमध्ये ऑलमोस्ट 23,000 रुपयांचा हा परफ्यूम आहे.